लटके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले मधुरा वाणी ओठी तुका म्हणे भाव ओठी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी महायोग पिते कटे भीमरथा करम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं अलब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथमनाम
म्हणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारो मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कला कुसरी काही जणेने बोलतो वचने अति भाविके तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी माझी वाट
अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जय गणेश मैदान गणेशोत्सव मंडळ इथे चालू असलेला हा हरिकीर्तन रुपी महोत्सव गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आपले पारा कदम साहेब आणि त्यांचे जावई शिंदे साहेब या दोघांचे स्मरण करून आपण त्याला निरूपणाला सुरुवात करूया. इथे आपल्याला ही जी जागा उपलब्ध करून दिली त्या गणेशोत्सव मंडळाचे खूप खूप धन्यवाद. बघा, आज आपल्या सेवेसाठी घेतलेला संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महामेरू तुकाराम महाराज यांचा अतिशय मार्मिक म्हणजे संत महात्म्यांच्या अवतार कार्याचं स्मरण करून देणारा हा अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज संत महात्म्यांची धन्यता वर्णन करतात. ते दयेचे विपुल अंतःकरण त्यांच्याकडे आहे, दयेने भरलेलं, आणि समाज म्हणजे जगतामध्ये फक्त परोपकार करण्यासाठी ते वैकुंठावरून येत असतात. ते कधी खोटं बोलत नाही. त्यांची वाणी एकदम म्हणजे मधुर वाणी आहे. उपदेशासाठी ते अमृतच आपल्याला ते वाटत असतात, अशी त्यांची ती वाणी मधुर वाणी आहे. बघा, आता इथे कीर्तन करायचं म्हणजे बघा, अवघा बोले चाले हरी ज्याची कथा तोची करी. एक हरी परमात्मा सोडून जगतामध्ये दुसरी वस्तूच नाहीये. पण आपल्याला हे कधी अनुभवाला येतं, सद्गुरूंचा संतांचा कृपा वर्षाव आपल्यावर होणार, तेव्हा आपल्याला ते अनुभवाला येणार. आता गणपती बाप्पाचं स्वरूप आपण गणेशोत्सव मंडळाच्या निमित्ताने इथे हरिकीर्तन सेवा जर आयोजित केली तर थोडंसं आपण बाप्पांचं वर्णन करूया. स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर आपलं हे मन जे संसारामध्ये आसक्त झाले, मोहाने मद मत्सर सगळे म्हणजे विकारांनी आपलं मन संसारामध्ये बंधन म्हणजे त्याला स्वतःलाच लावून घेतलेलं आहे, मनालाच माया म्हटलेले आहे. आता सत्संग चालू आहे विवेक त्याच्यामध्ये मनालाच माया म्हटलेलं आहे. खरं तर मन हे भगवंतापासूनच वेगळं स्वतःला समजायला लागलं आणि ते द्वैतामध्ये आलं, म्हणून ते वेगळं आणि मी वेगळा म्हणजे त्याच्यामध्ये भ्रांती निर्माण झाली. देवाचं स्वरूप त्याला कळेनासं झालं आणि जे जगत दिसतंय संसार म्हणजे जगताला संसार म्हटलेले आहे, दृश्यगोचर जगताला, तो आपल्याला मनामुळे दिसतो. माऊली ज्ञानेश्वरी म्हणजे म्हणतात, वाया म्हण हे नाव कल्पनाची सावे जयाचे संगे जीवदशा वस्तूशी. म्हणजे मनामुळे आपण जीवदशेला आलो आणि ह्या संसारामध्ये गुरफटून गेलो. तसं पाहिलं तर आपण मूळचे ब्रह्मस्वरूपच आहोत, मूळचे पांडुरंग स्वरूपच आहोत, पण आपल्याला त्याचा काय झाला, विसर पडला मनाच्या नादी लागून. आता मग मन ज्या भगवंत स्वरूपापासून बाजूला झालं ते जेव्हा परत त्या ठिकाणी जाणार तेव्हाच आपल्याला भगवंत स्वरूपाची अनुभूती येणार आहे. मग ते मन आपल्याला भगवंताला देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, भक्ती करावी लागेल. मग भक्ती कशी करायची आहे, आपलं मन जे संसारात सतत आसक्त आहे
त्याला भगवंताच्या म्हणजे भगवंताकडे ते धावलं पाहिजे, अशी आपली भक्ती झाली पाहिजे. पण आपलं मन आहे ना, आपण देवदेव सगळं करतो पण संसाराकडेच धावत असतं. मन भगवंताकडे धावणं याला भक्ती म्हणतात. ईश्वर प्रेमानं आपलं अंतकरण भरून जाणं याला भक्ती म्हणतात. आणि ही भक्तीची चालली आपण बघतो, वेगळी भक्ती चालली वेगळी. त्याच्यातून आपल्याला जर आपण भक्ती करत असू तर आपल्याला शांतीचा, सुखाचा, समाधानाचा अनुभव हा आलाच पाहिजे. संत महात्म्यांनी भक्ती केली ती ईश्वराशी एकरूप होऊन केली, त्याच्याशी समरस होऊन केली. आणि आपण आपली चालली द्वैतातली भक्ती, देव वेगळा आणि मी वेगळा, याला व्याभिचारी भक्ती म्हणतात. आपल्याला अव्याभिचारी भक्ती करायची. भगवंताशी एकरूप होऊन आपण जेव्हा भक्ती करू तेव्हाच आपल्याला खरं सुख काय आहे ते आपल्याला कळणार आहे. आवड देवाची तो एका प्रकार, आवड देवाची तो एका प्रकार, आवड देवाची तो एका प्रकार, आवड देवाची तो एका प्रकार. देवाला आवडते तशी भक्ती आपण केली तर निश्चित आपल्याला देवाचं स्वरूप आपल्याला याच देहामध्ये कळू शकतं. देव कोण, मी कोण, जगत काय, या सगळ्याचं आपल्याला उत्तर भेटू शकतं. पण आपल्याला असे कधी प्रश्नच पडले नाही. आता मागे आम्हाला बाबांनी ते पुस्तक वाचायला दिलं होतं, आनंद पदावर 14 चौकड्या. तर ते बलभीम महाराज म्हणून होते, त्यांच्याकडे त्या टकूताई आल्या. त्यांना खूप म्हणजे तळमळ लागली होती. ईश्वर भेटीसाठी त्यांनी भरपूर जप केलेलं, भरपूर काही साधनं त्यांनी केली, पण त्यांच्या मनाचं काही समाधान झालं नव्हतं. तर मग त्या महाराजांना म्हणाल्या, मला तुम्ही कोणतंही साधन न करता भगवंताची भेट घालून देणार का? भगवंताची प्रत्यक्ष मला अनुभव आणून देणार असेल तरच मी तुम्हाला शरण येणार. मग ते महात्मे ते भगवंताचाच अवतार, ते म्हटले त्यांच्या अगदी मनातलं, म्हणजे त्या ताई बोलल्या, असं विचारणारी येतात का हो? असं कोणाला तळमळ लागली आहे का भगवंताच्या भेटीची? अशी तळमळ ज्याला लागेल ना त्याला नक्कीच भगवंताचा साक्षात्कार याच देहात होऊ शकतो. असं पॉवरफुल साधन आहे नाम. बाबांनी प्रमाण घेतलं, जे नाम डायरेक्ट आपल्याला भगवंताची ओळख करून देतो, ब्रह्म साक्षात्कार करून देतो, त्याला नाम म्हणतात. बाकी आहे ते मंत्र आहे. मंत्र तंत्र उपदेशेती गुरु घरोघरी आहेत आयते, शिष्याशी मेळवी सद्वस्तु दे, श्रीकृष्ण दया दे सद्गुरु माणी. सद्गुरूंकडून जेव्हा आपण नाम घेणार तर तात्काळ आपल्याला त्या भगवंत स्वरूपाचा अनुभव येणार. रामदास स्वामी म्हणतात, नाना साधनांचे उदाहरण हे खरोखरा ब्रह्म साक्षात्कार. त्या नामाने त्वरित भगवंताचा साक्षात्कार होतो. पण आपली जीव दशा गेली पाहिजे, आपण भक्ती करतो तर. तुकाराम महाराज म्हणतात, गाणी ऐक, तुका म्हणे गाणी ऐकली मार, तोच झाला घात जीवपणा.
भगवंत येतात, पण तेवढी आपली मीराबाई सारखी, भक्त प्रल्हादा सारखी तेवढी आपली तळमळ पाहिजे भगवंत भेटीसाठी. सर्व जे संत पदाला गेलेत ना त्यांना भगवत भेटीची तेवढी तळमळ लागली होती, तेवढं त्यांच्याकडे मुमुक्षत्व होतं, म्हणून त्यांनी ते साध्य प्राप्त केलं आणि समाधानी आयुष्य जगले. संसारात आपण संसारी आहे, आपल्याला सारखं संसारच आठवतो, पण ते संसारात राहून आनंदाने जीवन जगले संत महात्मे. आता त्यांचं काय, त्यांना काही करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. आपल्याला जसं बरंच काही मिळवायचं असतंय, अजून आपली हाव संसारातली संपलेली नाहीये, तसे संत महात्मे तसे नसतात. विचारसागर मध्ये सुरुवातीला निश्चलदासांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे असं ते का बरं निश्चिंत असतात, तर त्यांच्याकडे भेद नसतो, ते अभेद भावावर असतात, ब्रह्मभावावर असतात. त्यांच्याकडे आपला परका असं काही भेद नसतो. त्याच्यामुळे त्यांना अनुकूल काही वाटत नाही, प्रतिकूल काही वाटत नाही. ते दोन्ही त्यांच्याकडे नसतं. अनुकूल नाही, प्रतिकूल नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय नाही, राग द्वेष नाही, राग द्वेष नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे धर्म अधर्म हे काहीच नाही, धर्मही नाही अधर्मही नाही, धर्म अधर्म नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाप पुण्य नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, पाप पुण्य आम्हाला स्पर्श करू शकत नाही. जगोनी पाप पुण्य त्याच्या पलीकडची अवस्था त्यांनी प्राप्त केली, ब्रह्मस्वरूपाचा त्यांनी प्राप्त केली. ज्यांना ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झालाय ना त्यांना संत म्हणतात. वेदारी असतील त्यांना संत नाही, त्यांना महाराज. ते काय करणार नाही ते का, शास्त्र वाचणार, कुठेतरी काहीतरी कार्यक्रम ऐकणार आणि ते वाचलेलं ऐकलेलं तेच आपल्याला सांगणार, त्याने आपलं समाधान होणार नाही. इथे अनुभव हा प्रांत अनुभवाचा प्रांत आहे. इथे आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला तरच आपल्याला कृतकृत्यता अनुभवाला येते. इथे ते धन्य आहे म्हटले ना तर संतांनी ते प्राप्त केलं बरं का. त्यांनी ते जीवन मुक्त स्थितीचा अनुभव त्यांनी घेतला. सर्व सुख कशाला म्हणतात तो सर्व सुख? आपल्याला माहित तर आहे का सर्व सुख काय ते? आपली काय आहे सुखाबद्दल आहे ना
खूप सीमित म्हणजे अशी व्याख्या आहे आपली. ते म्हणतात ना सरड्याची धाव कुठपर्यंत, कुंपणापर्यंत. भोग वस्तू प्राप्त झाल्या त्याच्यातून सुख झालं, पण ते ना क्षणिक सुख आहे. आपल्याला जर शाश्वत सुखाचा ठेवा जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊन, जसं बाबांनी सांगितलं की नामच घेतलं पाहिजे. नाम घेतल्याशिवाय आपल्याला ती स्वरूपता प्राप्त होऊ शकत नाही, असं संतांनी म्हणजे ठासून सांगितलेलं आहे. हाकार होणे सांगे तुका, नाम घेता राहू नका. ते नाम जर आपल्याला खूप पूर्व पुण्य लागते त्याच्यासाठी पण अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैदा होय. पुण्यात अनंत आज जन्माचे तप एका नाम अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुलभ हरी भाव. म्हणजे सर्वात सोपं साधन जे आहे ना परमार्थातलं ते नामच आहे. हरिनामानेच आपल्याला हरी स्वरूपाची ओळख होते. निष्ठदासांनी याच्यामध्ये वर्णन केले त्या स्वरूपाचं. माझे स्वरूप माझे अपार स्वरूप सागरावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम ते विरवती आणि पुढे देवी कुबेर तेही तैसेची असं सांगितले त्या स्वरूपावरती. स्वरूपावरती असे म्हणजे त्या आहेत ना, आपण ज्या देवी देवतांच्या आपण उपासना करतो ना त्या मोठ्या लाटा सांगितल्या, आणि मनुष्य जो जीव म्हणून वावरतो ना त्या छोट्या लाटा सांगितल्या त्या स्वरूपावर. असं ते स्वरूप आहे. त्या स्वरूपाचा आपल्याला याच देहात साक्षात्कार होऊ शकतो. पण आपण काय झालं या संसारामध्ये एकदम त्रस्त झालोय, असं म्हणजे आपल्याला खूप म्हणजे कोणाच्या त्याला म्हणजे ते भगवंत म्हणता ना तरंग पाणेर सुखदी रश्मी वाटीने न देखती तैसे मत तेच ते मी न होती विस्मय देखा. इथेच भगवंत स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. आणि बघा ना त्याचं ओळख न झाल्यामुळे किती म्हणजे असं सर्व जगाचा बोजा जणू काय आपल्याच डोक्यावर घेऊन आपण या जगामध्ये वावरत असतो. जर आपण त्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतला ना सगळी बंधनं आपली सुटून जातील. आपण मुक्त स्थितीचा जसा संतांनी अनुभव घेतला तसा आपण सुद्धा त्वरित घेऊ शकतो. माता पार्वती आज आहे ना काय अष्टमी ना गौरी पूजा आहे आज. थोडं त्या ओघाने सांगते थोडस भगवान शंकर आणि पार्वती मातेचा संवाद. ते नेहमी ध्यानस्थ बसलेले असायचे ना शेवटी. तर मग माता पार्वती त्यांना म्हणतात हा तेच पार्वती तुझे सांगा व जहा बडा अचंबा. तुम्ही भजन कोणाचे करता सांगा. म्हणजे तुम्ही देवांचे देव, तुमच्याकडे सर्व प्रश्न विचारायला सगळे देव येतात आणि तुम्ही कोणाचं भजन करता मला ते सांगा, मला आश्चर्य वाटतं. तर ते म्हणतात मी माझ्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं सतत ध्यान करत असतो. त्याने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती केल्यानंतर आपल्याला सुख म्हणजे सोयीव सुख अनुभवाला येतं. मग आता म्हणते हे जे पृथ्वीवर सगळे लोक आहेत ते तर किती संसार तापाने त्रस्त झालेले, ते किती दुःख भोगत असतात. त्यांना जर या दुःखातून बाहेर काढायचं असेल तर काहीतरी युक्ती आपल्याला केली पाहिजे. ते तरी काहीतरी सांगा ना. भगवान शंकर म्हणतात ते जेव्हा स्वतःच ब्रह्मस्वरूप जाणतील तेव्हाच ते सुखी होतील. पण ते ब्रह्मस्वरूप जाणण्यासाठी त्यांना गुरुला शरण जावं लागेल. न गुरोरधिकम न गुरोरधिकम न गुरोरधिकम. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती त्या जीवांना होऊ शकत नाही, असं भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं. बघा ना मग आपण बघा कितीतरी लोक आहेत ना गुरुचरित्र वगैरे वाचत असतात, गुरुचरित्र वाचतात, बाकी सगळे ग्रंथ पण वाचत असतात, तर तरी त्यांना वाटत नाही आपण गुरुकडे जावं,
ते ज्ञान आपण समजून घ्यावं. काय आहे ते सारखं ज्ञानाबद्दल चर्चा करतात. काय असेल ते ज्ञान? तर ते आहे आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, या ना बोलीचे ज्ञान. बघा ना, ते ज्ञान झालं तर काही करायचं शिल्लक राहत नाही. हा संतांचा अनुभव आहे. त्यांना काही करायचं शिल्लक राहिलं नाही, त्यांना काही प्राप्तही करायचं राहिलं नाही, आणि म्हणजे ते एकदम जीवनमुक्त स्थितीमध्ये असतात. तरी ते आपल्यासाठी येत असतात बरं का, कारण त्यांना परोपकार करायचा असतो. या समाजात जे अडकलेले जीव आहेत त्यांना उद्धार करण्यासाठी विठ्ठलाया संसार पाशामध्ये अडकल्यामुळे. बघा, पण आपण हे दीनहीन कशामुळे झालो? आता संतांचं जे आपण सांगितलं ना, त्याच्या उलट आपली परिस्थिती आहे. कारण आपल्याला काय भेद दिसतो, त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला काही गोष्टी अनुकूल वाटतात, काही गोष्टी प्रतिकूल वाटतात. अनुकूल प्रतिकूल असल्यामुळे आपल्याकडे राग द्वेष येतात. राग द्वेष असल्यामुळे आपल्याकडे धर्माधर्म होतो. म्हणजे हे चांगलं, हे वाईट, असं धर्माधर्म, आणि त्यातूनच पाप पुण्य निर्माण होतं. पाप पुण्य मग त्या कर्माचं हे आपल्याला भोगण्यासाठी यावंच लागतं जीवाला. म्हणजे जोपर्यंत आपण कर्तृत्व आणि भोक्तृत्व आपल्याकडे घेतो तोपर्यंत जीव दशा ही असतेच. आणि काहीतरी कर्म आपलं शिल्लक असतं, काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं. वासना असतात, वासना म्हणतात ना त्याला, काय म्हणतात, वासना. आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी प्राप्त करायचं असतं. ते भोग आपल्याला भोगायची खूप इच्छा होते. हे भोगू का ते भोगू, सारखी हाव 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 चालू असते. बघा, त्याच्यासाठी माऊलींची एक याच्यामध्ये एक उभी आहे, अगा कर्मी ते पुरावे तरी सुख दुःख पडावे, ते भोगावया रे देहाय का. बघा, ते सुख दुःख भोगण्यासाठी आपल्याला देव पण तो कोणता भेटेल हे नाही सांगू शकत बरं का. कोणताही भेटू शकतो. मनुष्य जन्म भेटले, आपल्याला गोल्डन चान्स भेटलेला आहे. आणि इथं पण आपण त्या सुख दुःखाच्या सागरात न बुडता, म्हणजे भगवंत म्हणतात ना, या देहाच्या बाजवडी न पडिते, सुख दुःखाच्या सागरी न बुडिते, सुखे सुख दुःखा घडीचे माझी अंगा. भगवंताचं स्वरूप जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला शाश्वत सुख आहे, शाश्वत सुख काय आहे, आत्मसुख काय आहे, त्याचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. आपल्याकडे ना आयुष्य जे आहे ना ते मर्यादित आहे. मर्यादित आयुष्यामध्ये आपल्याला ते साधून घ्यायचं आहे. म्हणजे हा देह जरी आपल्याला अचानक भेटलेला आहे कागटाळीने, कागटाळे न्याय सापडला आलो ते काम आपण पहिलं केलं पाहिजे. फक्त ईश्वर प्राप्ती, भक्ती करायची ईश्वराची आणि ईश्वराला प्राप्त करून घ्यायचं. त्याच्यासाठी आपल्याला हा मनुष्य देह भेटलेला आहे. बरं, संसार प्रपंच काय सगळं टाकून द्यायला सांगितलंय का संतांनी? नाही, तू करायचंय. प्रपंच करावा नेटका, कुठे असू देऊ नये
काहीतरी माझं वाटतं समजून घ्या असं म्हणजे ते करतात. संसारी असावी आसुरी संसारी असावे असोडी नसावे भजन करावे वेळो वेळा भजनाची गीत आपल्याला कळली का हो? हा? संत महात्मे किती आपल्याला कळून देण्याचा किती अट्टासाने ते प्रयत्न करत असतात किती भजनाची विविध साधू संतांनी सांगितले. सूरत में गुरु मूर्ति रहे सासों में हरि नाम यही भजन की रीत है जाणे संत सुजान. जे जे संत पदावर पोचले ना त्यांनी ही भजनाची रीत समजून घेतली. सद्गुरूंकडून ते नाम घेतलं, सद्गुरूंच्या मूर्तीचं ध्यान केलं आणि मग ते संत पदाला पोचले. संत पद म्हणजे काय? वेशधारी संत नाही बरं का, आत्मपदावर पोहोचवतात ते आपल्याला. आत्मपद तिथून आपल्याला कोणीही खाली घेऊ शकत नाही असं ते पद आहे. हा ब्रह्मादिकांना ते भेटलं नाही ते आपल्याला म्हणजे. आणि असं साधू संतांचं कार्य आहे बघा. ते त्यांचं आपण खरं तर ना या वाणीने वर्णन करू शकत नाही. साधू म्हणजे काय माहिती का? हरीचं स्वरूप हे साधू स्वरूप आहे. त्या हरी स्वरूपाचं वर्णन करता करता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सगळं त्या हरी स्वरूपाचं वर्णन करतात. ते साधूचं स्वरूप आहे बरं का. ते साधूचं स्वरूप आहे. चालते बोलते साधू थोरगा जर आपल्याला भाग्याने भाग्यवशात भेट झाली ना तर आपल्या जीवनाचा वेळा पार होऊ शकतो. हे आम्ही अनुभवाने सांगतो. तसा अनुभव आम्हाला आणून भगवान त्या महात्म्यांनी दिलेला आहे. आता आपण अभंगाकडे वळूया. असे महात्मे धन्य आहेत कारण त्यांनी धन्यता कशात आहे. आपण आहे ना संसारातल्या गोष्टी म्हणजे प्रॉपर्टी खूप मिळवली का त्याच्यात धन्यता मानतो म्हणजे सार्थक झालं जीवनाचं असं म्हणतो. पण साधू महात्म्यांची धन्यता आहे ना ते दिली
ते मुक्त स्थितीचा अनुभव घेत असतात. त्यांना काही प्राप्त करायचं राहिलं नसतं. जे काही प्राप्त करायचं ते त्यांनी प्राप्त केलेलं असतं. तरी पण त्यांच्या अंतःकरणात विपुल दया असते आणि म्हणून महाराज त्यांचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. महाराज साधू महात्म्यांना धन्यता देतात कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये विपुल दया आहे. त्यांना आपला आणि परका असा भेदभाव नसतो. जसा पौर्णिमेचा चंद्र सर्वांवर सारखी शीतलता करतो ती आता दया ती ऐसी पूर्ण चंद्रिका जैशी तेथ ना कडसी साडे थोर. म्हणजे पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्ण प्रकाशाने प्रकाशित असतो आणि तो शीतलता सर्वांना सारखीच देतो, तसं हे लहान मोठा असं म्हणत नाही. सर्वांना समभावानेच साधू महात्मे बघत असतात आणि त्यांच्यावर दया सुद्धा ती सारखीच करत असतात. तिथं त्यांना लहान मोठा गरीब श्रीमंत असा कोणताही भेद त्यांच्याकडे नसतो. पुढे माऊलींचा अजून एक ओवी आहे. दया तेथे धर्मो, धर्मो तेथे धागमो, सुखे पुरुषोत्तमो असणे जे. म्हणजे जिथे दया आहे ना तिथेच धर्म आहे आणि जिथे धर्म आहे ना तिथेच पुरुषोत्तम म्हणजे भगवंताचा वास आहे असं माऊली म्हणतात. धर्म, धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या म्हणजे काय? सकल धर्म माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. आणि आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला व्हावी म्हणून ते संत महात्मे झटत असतात. त्याच्यासाठी ते आपल्याला म्हणजे कितीतरी जाग करत असतात का तुम्ही इथेच ते स्वस्वरूपाला तुम्ही जाणू शकता. गेला नरदेह मग कैसा भगवंत. हा नरदेह गेल्यानंतर आपल्याला भगवंत स्वरूपाची ओळख होऊ शकत नाही. पशूंच्या ठिकाणी फक्त त्या भोग घेऊन येत, जसे भोग त्यांना प्राप्त झालेत ना तसं ते भोगत असतात. पण इथे आपल्याला सार असा याचा निवाडा, विवेक काय अविवेक काय विवेक काय हे आपल्याला कळू शकतं. सत्य काय असत्य काय याचा निवाडा. विवेक म्हणजे ज्ञान आहे आणि तो विवेक आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने आपल्या हृदयामध्ये जागा होतो तेव्हाच आपल्याला त्या स्वरूपाची स्वस्वरूपाची ओळख होत असते. आपली म्हणतात ना मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आपल्या ठिकाणचा विवेक जागृत झाला तर आपल्याला त्याची अनुभूती येते सत्य स्वरूपाची. ते सत्य तत्व आहे ना सगळीकडे सारखंच भरलेलं आहे, कुठेच कमी नाही कुठेच जास्त. आता मी काय हे माझं स्वतःच सांगत नाही, बाबा आम्हाला ते विठुरामणी मधून सांगत असतात. खरंच बाबांचा खूप अट्टहास आहे. बघा संत महात्मे ना फक्त परोपकार करण्यासाठी येत असतात बरं का. हे अभंगाच्या म्हणजे येतात कुठून तर वैकुंठावरून येत असतात. अभंगाच्या
येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठ म्हणजे काय माहितीये का? भगवंताचं निवासस्थान. तिथे भगवंत विश्रांती करतात. तिथे आळस नाही, दारिद्र्य नाही, कसलं दुःख नाही, एकदम म्हणजे स्वानंद स्वरूप स्थिती. त्याला वैकुंठ म्हणतात बरं का. त्यालाच परमपद म्हणतात. ते प्राप्त केल्यानंतर काही प्राप्त करायचं राहत नाही. ते वैकुंठाचं स्थान. तिथे वैकुंठात भगवंत विश्रांती करतात. मग जसं आपण भक्ती प्रेम हे करून जसं भगवंताची भक्ती करतो ना, ते सुख आपण जे अनुभवतो ना, ते सुख भगवंताला सुद्धा त्या भक्ती प्रेमाचं अनुभवायचं असतं ना, त्याच्यासाठी वैकुंठावरून येत असतो देव. देव सुद्धा त्या भक्ती प्रेमाचा अनुभव आनंद घेण्यासाठी या सुखाकारणे देव वेळावला. येऊन आपण त्या भक्ती सुखाचा प्रेमाचा आनंद घ्यावा. आणि इथे काय माहितीये का, इथे म्हणतात आपण पुण्य करू आणि स्वर्गाला जाऊ, आणि तेव्हा ते म्हणतात आम्हाला खाली यायचं. म्हणजे एवढा त्या भक्ती सुखाचा एवढा आनंद आहे ना, त्याच्यापुढे सगळे आनंद म्हणजे ठीक आहे बरं का. हा भक्ती सुखाचा आनंद आहे ना, आपण वाणीने वर्णन करू शकत नाही, असा तो आनंद आहे. आनंदाचे डोळे
राहून नाही बरं का, तर त्याचा घ्यावाच लागेल आपल्याला तसा आनंद. बघा, सद्गुरु कृपा कळेल त्यासी, तो शोधील आपणाशी, पुढे येईल अनुभवाशी आपे आप वस्तू. त्या वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव सद्गुरूच्या कृपेने आपल्याला येतो, तेव्हाच आपण ही प्रमाण म्हणजे सार्थक करू शकतो. म्हणजे तशी आपल्याला ती याच्यामध्ये गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, जे आजी अर्जुना तू येतो करावया सत्यशास्त्रार्थ, जन्मलाशी बळार्थ धर्माचे मी. या शास्त्रांमध्ये जे वर्णन केलेलं आहे ना, ते आज सुद्धा जसंच्या तसं अनुभवाला येऊ शकतं आणि तू ते करू शकतोस. जसंच श्रीमद बाबांचं सुद्धा म्हणणं होतं, ते त्याच्यासाठी अवतारी महात्मे त्याच्यासाठी येतात. आज नाम घ्या, तुम्ही ध्यान चिंतनाला बसा, लगेच तुम्हाला तात्काळ ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आज इथे आत्ता लगेच येऊ शकतो. असं वैष्णवांचा माल खरा. आजमावून तर बघा, आपल्याला सुद्धा तो तसाच अनुभव येणार आहे. कारण हे आम्ही अनुभवाने सांगतो. आम्हाला सद्गुरूंनी ते नाम दिलं, आम्ही चिंतन केलं, ध्यान धारणा केली, सद्गुरूंच्या मार्गाने जसं त्यांनी सांगितलं तसं आम्ही केलं. नाथबाबा म्हणतात, बाकीचं तुम्ही एकदा सद्गुरू तुम्हाला भेटले, नाम भेटले ना, बाकी तुम्हाला जप म्हणजे उग्र जप, तप, योग, व्यास, तीर्थाटन काही करायची गरज नाही, काही करायची आवश्यकता नाही. सद्गुरू सांगतील त्या मार्गाने आपण जर गेलं तर निश्चित आपल्याला त्या स्वरूपाचा म्हणजे भगवंत स्वरूपाचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. आणि साधू संतांनी तो घेतला आपल्यासाठी, त्यांनी जीवाचं रान करून बरं का, जीवाचं रान करून आपल्याला तो सांगितला बरं का, तुम्हालाही तसाच येऊ शकतो. श्रीपाद बाबा म्हणायचे, तुम्ही सोन्याहून पिवळे आहात. म्हणजे काय हो, ते आकार घडवायच्या आधी जे शुद्ध सोनं असतं ना, ते समजायचंय त्यांना. आपलं जे मूळ स्वरूप आहे ना, ते एकदम शुद्ध आहे, एकदम निर्मळ आहे. पण आपण काय करतो, अज्ञानामुळे आहे शरीर, मन, बुद्धी हे उपकरण आहे आणि त्याला जो प्रकाश आहे ना, तो आत्मस्वरूपाचा प्रकाश आहे. ते स्वरूप एकदम निर्मळ आहे, स्वच्छ आहे. जसं पाण्यावर गोंधळ आलं ते बाजूला शेवाळा समजतं नाही, ते बाजूला गेल्यावर जसं स्वच्छ पाणी दिसतं ना, तसं आपल्याला सोडून बाबा म्हणते आम्हाला कधी बोरानं काट्यानं कंदिलाच्या काटा साफ करा. म्हणजे ते नाम चिंतनाने तुम्ही ते अनुभवून घ्या. जे काय आपल्यामध्ये अविद्येने आलेले म्हणजे देह मी समजून जे आलेले विकार असतात, ते त्या नाम चिंतनाने बाजूला जातात आणि आपल्या स्वरूपाची आपल्याला अनुभूती येते. बघा म्हणजे आणि संत उपकार कसे करतात का, जे अपकार करतात ना, त्यांच्यावर सुद्धा ते उपकार करत असतात. हेच द्यायचं झालं तर बघा ना, माऊलींना आळंदीमध्ये त्यावेळेस माधुकरी सुद्धा म्हणजे मागून देत नव्हते, मिळाली तर त्याच्यामध्ये माती कालवत होते. एवढा त्रास त्यांना दिला तरी पण
रामेश्वर भट्ट यांनी किती त्रास त्यांना दिला, किती त्रास दिला, तरी पण त्यांनी त्यांना म्हणजे नाम दिलं आणि कृतार्थ करून टाकलं. म्हणजे त्यांनी म्हणजे अपकार करणाऱ्यावर त्यांनी काय केले, उपकार केले. असं संतांचं हृदय असतं, दयाळू असतं ते. आणि खरंच म्हणजे त्यांचं वर्णनच रामेश्वर भट्ट करतात बघा ते आरतीमध्ये. इथं तुला जेव्हा आपण शरण जाणार, आपली निष्ठा, आपला विश्वास, आपली श्रद्धा, आपला अंतःकरणातला भाव, हे सगळं तिथे पाहिजे. काही लोक घेतात, नाम घेतात, परत कुठे दिसेनासेच होतात. परत एक सुद्धा नाही म्हणजे सत्संगला आलं, सत्संग श्रवण केलं तर आपल्याला त्या गोष्टींची उकल होणार आहे. आणि काही लोकांना म्हणजे नाम भेटून सुद्धा म्हणजे त्याची सुद्धा म्हणजे किंमत कळत नाही, कारण ते त्यांची कुठेतरी निष्ठा कमी पडते, श्रद्धा कमी पडते, भाव कमी पडतो. आणि परमार्थामध्ये ना भावच कारण आहे, म्हणजे भावाच्याच बळावर आपण त्या देवाला प्राप्त करू शकतो. अंतःकरणातला शुद्ध भाव, शुद्ध त्याचा भाव झाला नाही देव त्याला. असं आता हे तुकाराम महाराजांचं आरतीत वर्णन केलं, तसंच आपण श्रीपाद बाबांचं सुद्धा माझा श्रीपाद भगवंत आपण एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचा
नाही हे करू शकत, कारण ते उपाधीमध्ये असली पाहिजे ना. ते उपाधीला स्वतः लावूनच घेत नाही, तर आपण तेवढंच वर्णन नाही करू शकत. असं उपाधी वेगळे स्वरूप त्यांचे, ते कधी खोटं बोलत नाही, ते देहावर उदासीन असतात. म्हणजे जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू भोगुनी असे संत महात्मे असतात. म्हणजे हे जगात उद्धाराचं कार्य ते एकदम म्हणजे किती उल्हासाने करतात ना. त्यांचं म्हणजे शरीराचा किती थकवा असला तरी तो त्यांच्या चेहऱ्यावर कधी जाणवत नाही. पण आपण आहे ना चांगलं संत घरात करताना आपण नेहमी थकलेले थाकलेले असं वाटतं, पण ते त्यांच्याकडे ती शक्तीच ते काम करत असते. ते महात्मे जे आपले गुण विसरलेलेच असतात, ते आपले उदास असतात, म्हणून त्यांच्याकडनं एवढं कार्य होत असतं. आणि त्याच कार्यासाठी म्हणजे ते येत असतात. महापुरी घडत याते कृपाळू जाती न पुसे तेथे उडी घालून दया ते म्हणजे दया ते वाचवतात, त्याला ते वाचवतात आणि याला दया म्हणतात. असं म्हणजे महापुरामध्ये बघा ना, प्रत्येक जण म्हणजे बुडतोय, पण तो महापूर म्हणजे खरंच आहे का तो मृगजळ येतो, पण कल्पना केली आणि त्याच्यामध्ये तो बुडतोय प्रत्येक जीव. आणि त्याच्यातून फक्त काय करतात संत महात्मे, तर त्याची कल्पना म्हणजे अविद्या म्हणजे अज्ञान बाजूला करतात. स्वतःला देहापुरतं मर्यादित जो समजतो जीव, तर तो फक्त सध्याकडे लावून घेतो, त्याच्यातून त्याला मोकळं करतात. कर्मबंधनाच्या पाशातून मोकळं करतात त्याला. म्हणजे आणि ज्याला सनातन चाली रूढी आहे त्याच्यातून पण मोकळं करतात. म्हणजे सगळे म्हणजे त्याचे पाप पुण्याचा झाडा करून टाकतात सगळं. म्हणजे एवढं म्हणजे त्याला हे मुक्त स्थितीचा अनुभव ते आणून देत असतात. ते स्वतः जे अनुभवतात ना तेच समोरच्याला, ते त्याच्यासाठी त्यांचं अंतःकरण तळमळत असतं. येतो हिताचा कळवळा जीव तुझे पण संतांचा हा कळवळा कळत नाही हो लोकांना, नाही कळत, कारण ते त्यांच्या ठिकाणी ठाम असतात आणि जे करतो तेच बरोबर आहे असं. साधू संतांचं वर्णन आपण खरंच म्हणजे ब्रह्मदेवांना जे जमलं नाही ते आपण काय करणार. म्हणजे आपली गाणी तिथे आपली पडते, नाही आपण वर्णन करू शकत, कारण त्याच्या बाहेर आहे ते सगळं. म्हणजे वेदाने सुद्धा तिथे मौन धारण केलं तर आपण काय बोलणार. म्हणजे तरी पण आपल्याला अनुभव आलाय ना पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा सोचिताने एक तुझं नाव आपल्याला प्राप्त झालं. जसं की माऊली म्हणतात ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला आदले किती दिले हे हती. माऊली त्यांची भाव व्यक्त करताना असं म्हणतात, माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ या दृश्य मार्गात जर आले नसते, निर्गुणातून सगुणात आले नसते, तर मी उपासना कशी केली असती. मला ते परब्रह्मतत्व, ते सत्यतत्व, आत्मतत्व मला अनुभवायला कसं आलं असतं. म्हणून माझ्या श्रीगुरूंची माझ्यावर अपार कृपा आहे. आणि त्यांचं पाठबळ जर आपल्या जीवनात असेल ना, तर आपण म्हणजे कोणत्याही जीवनात आता प्रसंग म्हणजे येणारच, घडणारच, पण त्याला आपण धैर्याने सामोरं जाऊ शकतो. माऊलींचा अभंग घेतात असतो
किंमत कळालीच नसती, श्रीगुरूंची आपल्यावर कृपा झाली नसती तर काय आलो आणि गेलो असं हेलपाट्यावारी आपण गेलो असतो बरं का. ज्ञान काय अज्ञान काय काही आपल्याला कळलं नसतं. हे म्हणजे ग्रंथातले शब्द ना आहे तसेच राहिले असते. ब्रह्म काय, परब्रह्म काय. आता हे म्हणजे ते म्हणतात ना काही साखराची काकर लिहिल्यावर तिची गोडी टाकता का नाही, तसं हे ग्रंथातलं नुसतं लिहिलेलं जे भांडत खरंय ना, संतांच्या दयेतून तो झरा लागला होता ना, त्याच्यातून आपल्याला हे ग्रंथ संपूर्ण भेटले ना. त्यांच्या दयेतून त्यांना ते श्वासपूर त्यांना म्हणजे एवढी दया विपुल होती त्यांच्याकडे, म्हणून आपल्यासाठी एवढं भांडवल त्यांनी करून ठेवलं. आणि आज आपण ते त्यांच्याच कृपेने आज आपण ते अनुभवत आहोत. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, जेथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. लटिके वचन नाही तेही उदासीन, मधुरा वाणी लटके वचन त्यांचं वचन म्हणजे संतांचं वचन आहे ना, आपल्याला या भवसागरातून तारत असतं. त्यांचं वचन कधी लढतं नाही, तेच खरं आहे. म्हणू का आहे आपल्याला तारत असतात सतत. आपण म्हणजे किती परिस्थिती कशी येऊ द्या ते आपल्याला सतत काय सांगू आता, संतांचे उपकार अज निरंतर जागृती आपल्याला सतत त्या बोधावरती लागून ठेवत असतात. हे संतांचे खरंच आपल्यावर त्या उपकाराचे काही हेच नाही, मोजदातच नाहीये ना. आपण त्यांच्या त्या उपकारातून कधी उतराई सुद्धा होऊ शकत नाही. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात मधुरा आणि कोटी, तुका म्हणे वाघ कोटी. मधुरा वाणी कोटी, मधुरा वाणी कोटी.
आज तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहिलात म्हणून माझ्याकडून काहीतरी तुमच्यासाठी सद्गुरूंनी वधवून घेतलं. ते काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. जर काही तुम्हाला अधिक वाटलं तर ते माझ्या प्रकृतीचा दोष समजून तुम्ही समजून घ्या. तुम्ही संत मायबाप आहात. झालेली सेवा आपले गणपती बाप्पा, सर्व संत मंडळी आणि बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सगळे बाबा, सगळे संत महात्मे यांच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. जय विठाल Shut up.